मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये VLOOKUP फंक्शन हे कशा रीतीने यूज केलं जातं हे आपण शिकलो होतो. तर आज या लेक्चरमध्ये HLOOKUP फंक्शन जे आहे ते कशा प्रकारे आपण यूज करू शकतो हे पाहणार आहोत. तर HLOOKUP इज बेसिकली H म्हणजे हॉरिझॉन्टल, ज्यावेळी आपल्याकडे डेटा दिलेला असतो त्यातून आपल्याला ज्यावेळी डेटा इन्फॉर्मेशन फेच करायची असते त्यावेळी HLOOKUP फंक्शनचा यूज केला जातो. आणि VLOOKUP म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे व्हर्टिकल डेटा दिलेला असतो. ओके, तर आर्ग्युमेंट जर तुम्ही पाहिले तर सेम आहेत बघा. लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, रो इंडेक्स नंबर, रेंज लुकअप. तर ही सर्व इन्फॉर्मेशन मी VLOOKUPच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ज्यांनी तो लेक्चर स्किप केला असेल तर ते लेक्चर अगोदर तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता की आता आपल्याकडे दोन टेबल जे आहेत ते इथं दिलेले आहेत. तर एक आहे जिथं स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहे, त्याचबरोबर सब्जेक्ट्स आणि त्यांना मिळालेले मार्क्स, आणि इथे जो डेटा आहे तो बेसिकली हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, म्हणजे रोजच्या फॉर्मॅटमध्ये आता आपल्याला डेटा दिलेला आहे. आणि इथे आपल्याला काय शोधायचं आहे, तर बेसिकली जे स्टुडंट 6 आहे तर त्या स्टुडंटला मॅथ्समध्ये, सायन्समध्ये आणि इंग्लिशमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे आणायची आहे. त्याचबरोबर स्टुडंट 7ला किती मार्क्स मिळालेले आहेत सब्जेक्ट वाईज त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळवायची आहे. तर इथे ती इन्फॉर्मेशन आहे स्टुडंट 6 आणि स्टुडंट 7ची. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे आपण VLOOKUP फंक्शन ज्याप्रमाणे यूज करत होतो त्याचप्रमाणे इन्सर्ट फंक्शनचा यूज करून आपण इथे करणार आहोत. इन्सर्ट फंक्शन आता इथे आपल्याला जिथे हा फॉर्म्युला लिहायचा आहे त्या सेलमध्ये अगोदर आपल्याला जायचं आहे. तिथे मी क्लिक करतोय. त्यानंतर इन्सर्ट फंक्शन जे आहे, जे की इथं जे आहे ते दिलेलं आहे बघा. इन्सर्ट फंक्शन जो आहे तो इथे एक ऑप्शन आहे आणि इथे क्लिक करून VLOOKUP फॉर्म्युला ज्याप्रमाणे आपण लिहिलेला होता त्याचप्रमाणे HLOOKUP फॉर्म्युला सुद्धा आपण इथे लिहिणार आहोत. चला तर मग इन्सर्ट फंक्शनवरती क्लिक करायचे. आता इथे मी रिसेंटली यूज केलेला होता त्यामुळे तो इथे येत आहे. जर येत नसेल तर आपल्याला काय करायचं, इथं टाईप करायचं आहे. ठीक आहे, HLOOKUP फंक्शन आलेलं आहे आणि सेम बघा VLOOKUP फंक्शन सारखं अगोदर त्यांनी लुकअप व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे कोणत्या सब्जेक्टची, तर मॅथ्स या सब्जेक्टची इन्फॉर्मेशन पाहिजे. कोणत्या टेबलमधून घ्यायची आहे तो त्या टेबलचा रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. तर तो टेबल आता आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, दुसरा टेबल. ठीक आहे, आणि दुसऱ्या टेबलमध्ये ती स्टुडंट 6ची जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणत्या रोमध्ये आहे यावेळी आपल्याला काय द्यायचं आहे, रो नंबर जो आहे तो द्यायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता या टेबलमध्ये फर्स्ट रो जी आहे तिथं सब्जेक्टची नावं आहेत. दुसऱ्या रोमध्ये आपल्याकडे स्टुडंट जो आहे त्याचं नाव, बेसिकली स्टुडंट 6 जे आहे ते आपण एक स्टुडंटचं नाव कन्सिडर करूया. ठीक, स्टुडंट 6 जो आहे तो सेकंड रोला आहे. तर आपल्याला स्टुडंट 6ची इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणून आपण इथं काय देणार आहे 2, आणि एक्झॅक्ट मॅच पाहिजे त्यामुळे आपण काय करणार आहे 0 मीन्स बेसिकली फॉल्स, आणि ओके करणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की स्टुडंट 6ला मॅथ्समध्ये मिळालेले मार्क्स जे आहेत 83 ते इथं आलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं स्टुडंट 6 ओके आणि त्याला मिळालेले मॅथ्समधले मार्क 83 ओके, तर ते आपल्याला इथं भेटलेले आहे. ड्रॅग करतोय मी आणि इथे पण ती इन्फॉर्मेशन आलेली सायन्स आणि इंग्लिशचे सुद्धा सेम. ओके, इंग्लिशमध्ये आपण क्रॉस व्हेरीफाय करूया. स्टुडंट 6ला इंग्लिशमध्ये 85 मार्क्स मिळालेले आहे. करेक्ट इन्फॉर्मेशन इथं फिल झालेली आहे. त्याचप्रमाणे आता स्टुडंट 7साठी आता आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. तर इथे आपण फॉर्म्युला लिहून ट्राय करूया. इज इक्वल टू HLOOKUP. ओके, त्यानंतर लुकअप व्हॅल्यू, दुसरा आहे टेबल ॲरे. दुसरा आर्ग्युमेंट काय आहे आपल्याकडे, टेबल ॲरे. आता स्टुडंट 7 जो आहे तो तिसऱ्या रो मध्ये आहे, 1, 2 and 3. ओके, तिसऱ्या रो मध्ये आहे, कॉमा 0. ओके, आणि अशा प्रकारे स्टुडंट 7ला मॅथ्समध्ये जो स्कोर आहे 53 त्याची इन्फॉर्मेशन बघा करेक्ट इथे फिल झालेली आहे. त्याचप्रमाणे स्टुडंट 7ला सायन्समध्ये मिळालेले मार्क 65 सेम त्याप्रमाणे फिल झालेले आहे. तर अशा प्रकारे HLOOKUP फंक्शनचा यूज सुद्धा आपण VLOOKUP प्रमाणेच करू शकतो, ज्यावेळी आपल्याकडे दुसरा डेटा जो आहे तो एका हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये असतो. इथे फॉर्म्युला दिलेला आहे आणि इथे HLOOKUP फंक्शन जे आहे ते कशासाठी यूज केलं जातं त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. तर ही फाईल जी आहे ती तुम्हाला तिथे भेटून जाईल. थँक्यू.